उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच आता पवार कुटुंबातही टाळी दिली जाईल का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. हो, आणि त्यातच आमदार रोहित पवार यांनी सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्याकरता एकत्र यायला हवं असं ट्विट केलं आणि त्यामुळे आता पवार कुटुंबाचे ही सूर जुळणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय. ठाकरे कुटुंबापाठोपाठ आता पवार कुटुंबही राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे या चर्चेला बळकटी मिळाली. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानंच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे असं ट्विट रोहित पवारांनी केलं. आणि विशेष म्हणजे रोहित पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवारांना टॅग केलं. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंनीही ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर त्यात आनंद असल्याचं म्हटलंय. सुसंस्कृत व्यक्तीला आनंदच होईल. पण महाविकास आघाडीमध्ये येतील असं वाटतं का? आता तर कुटुंब एकत्र झालंय, त्याचा आनंद तर साजरा करू द्या. पवार साहेब या पवार परिवाराची एक आधारवड आहेत आणि आधारवड असल्यामुळं तो परिवार सुद्धा अखंडित एकसंघ राहावा ही सुद्धा सर्वांची भावना आहेच. शरद पवारांच्या पक्षाकडूनही एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली गेल्यामुळं अजित पवारांच्या पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल. मग आपलं राजकारण करत राहा, कुटुंब रित्या जे आहे एकत्र येणं चांगलं राहतं. छगन भुजबळांनीही सगळीच कुटुंब एकत्र आली तर बरं होईल अशी प्रतिक्रिया देऊन सकारात्मक भूमिका घेतली. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कशा प्रकारे राज्यात ताकद निर्माण केली तो इतिहास रंजक आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना राज्यातल्या गावागावात पोहोचवली. सामान्य घरातील तरुणांना बाळासाहेब ठाकरेंनी पदं दिली. तर शरद पवारांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला चालना दिली. त्यामुळे ठाकरे आणि पवार कुटुंबाबाबत महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात कायम आदराची भावना पाहायला मिळते. मात्र असं असलं तरी या दोन्ही नेत्यांची त्यांच्या घरातील सदस्यांनीच साथ सोडली. 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती. त्यामुळे ठाकरे कुटुंबात फूट पडली. तर 2 जुलै 2023ला अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षाचे बडे नेते महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे पवार कुटुंबातही फूट पडली. आता ठाकरे बंधूंनी एकमेकांना टाळी दिली आहे. परिणामी पवार कुटुंबही एकमेकांना टाळी देऊन पुन्हा एकत्र येईल का हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.